हे जे सीपी आहेत ना ते सांगकाम्या सीपी आहेत। त्यांना वरून जे सांगितलं जातं तेवढं फक्त केलं जातं। सीपी आल्यापासून या पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं फार रस्त्यावर नाही तर ब्रिजवर कोयतेली मारलं जाते आणि मग उगाच काय नसताना सुद्धा इथं कुठेतरी जमावबंदीचा कायदा आणलाय, महाराष्ट्रात कुठंच नाही। आता जमावबंदीचा कायदा या महाराष्ट्रात कुठंच नसताना पुणे शहरामध्ये आणण्याचं कारण काय? त्याच्याच बरोबर जर दिवसा ढवळ्या कोयतेली लोकांना मारलं जात असेल, दिवे घाटामध्ये 200 पोरं कोयते घेऊन आणि तिथं दारू पिऊन ड्रग्ज घेऊन तमाशा करत असतील, पुण्यामध्ये ड्रग्जचं एवढं प्रमाण वाढलं असेल, त्यामुळे सीपी काय बोलतात आणि काय करतात ह्याच्याकडे आपण लक्ष देऊन काय करणार? हे बघा, एकतर खोट्या प्रकारची जी दारू आहे ती मोठ्या प्रमाणात दिली जाते, ड्रग्ज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्याच बरोबर सीपी म्हणजे पोलीस विभाग तर जबाबदार आहेच। आता पोलीस हे सीपी आल्यानंतर काय केलं, यांनी परेड केला। कोणाचा परेड केला? गुंडांचा परेड केला। आता दुसऱ्यांदा जेव्हा बोलवलं तेच गुंड काळ्या गाडीमध्ये प्रवास करत असतात, रील टाकतात आणि हिणवतात पोलिसांना, तरी सुद्धा पोलीस काहीच करू शकत नाही। ही आजच्या सीपींची परिस्थिती आहे। म्हणजे कुठंच काय सामान्य लोकांना नाही, फक्त मात्र काय करणार, आमचे जवळचे लोक असतील त्यांच्यावर केसेस करणार, त्यांना जेलमध्ये टाकणार। व्यावसायिक एखादी अडचण असेल तर मुद्दामून त्याला अडचणी आणणार, हे मात्र सीपीच्या माध्यमातून काम केलं जातं। आणि पुण्याची परिस्थिती बघायची झाली, जसं दारू खराब क्वालिटीची इथं मिळते तसंच पाण्याची सुद्धा अतिशय हलाखीची परिस्थिती आपल्या पुण्याची झालेली आहे। गटर गंगेतून सुद्धा टँकरच्या माध्यमातून पाणी तिथं दिलं जातं आणि टँकर मधून पुणेकरात, नुसते पुणेकर, पिंपरी चिंचवड सोडा, 1000 कोटी रुपये प्रायव्हेट लोक म्हणजे टँकर माफिया तिथं वसूल करतात। त्याच्याबद्दल कुणी काय करणार आहे का?